हॅलो नमस्कार, कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. आणि इथे बघा आम्ही त्रिमूर्तीत आलो आहे गाडी घ्यायला. तर आज आहे आमच्या आदूचा बड्डे. त्याचा पहिला बड्डे, पहिल्या वर्षाचा. तो वर्षाचा झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट घेतो आहे गाडी. हां, त्याला खूप आवडतं गाड्या. तर आता बॉय होता म्हणून पिंक कलरची ह्याची ब्ल्यू कलर घेतला आम्ही. तर घरी आल्यानंतर बघू शकतात आधी कसं खेळू राहिला, सगळे जमले आहे. आणि मी लेट होती सगळ्यात. आणि हे डेकोरेशन बघू शकतात. आणि इथे सगळेजण बसलेले आणि मी बनवते व्हिडिओ. तर इथे बघा आधी मस्त खेळत आहे पिल्लूंसोबत फुगे फुगे आणि छान एन्जॉय करू राहिला. त्याचा बड्डे अजिबात रड हे करत नव्हता. त्यामुळं खूप छान वाटला. बड्डे छान सेलिब्रेशन होत केलं. तुम्ही बघणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर इथे बघा माही त्याला अजून फुगे आणून देते खेळायला. त्याच्यासोबत बाकीचे पोरं पण तुम्ही बघू शकतात. आणि आता इथे आमच्या कृष्णा, मामी, मावशी, आजी सगळे बसलेल्या होत्या. आदू काय करते तू? इकडं बघून छान मला गाडीवर बसतोय. हां टेकवली का? हां बस तो गाडीवर बस. काय ग काढून टाकलं? अडकव त्याला. हां तर जाऊ दे, नंतर अडकवून देते. ते काय अडकवलं डाव्या काढून दाखवलं तुम्हाला. अगं 3 चाक आहे त्याला, बरोबर धरतं. तुम्ही ना त्याला सांभाळा, तुम्ही नका हे करू. बरोबर होती ती. माझ्याकडे पण सेम तशीच गाडी आहे. 1 चाक मोठे, 2 चाक छोटे असतात सपोर्टला. ते थोडेसे कानीत होतात पण सपोर्ट राहतो त्याला. तर इथे बड्डेची तयारी सगळी झालेली. आणि जो मेंबर राहिलेला होता तो पण येऊन लागला. बघू शकता केक आलेला आहे. आणि डोरेमॉनचा केक आहे. इथे पिल्लू बसले पप्पाच्या मांडीवर. आणि केक कापायचं त्याला आहे की बाकीच्यांना आहे तेच कळना. कारण सगळ्या जणांना केक कापायचा होता. माईला, सईला आणि सानूला पण केक कापायचा होता तिच्या वाटचा. आणि इथे प्रियाने ओळून घेतलं. फोटो वगैरे शूटही चालू होता. मीही शूट करत होती. आणि दादाच्या फोनमध्ये दोघं तिघं जण आम्ही भाऊ बहिणी हेच काम करत होतो शूटिंगचं. इथे अश्विनी पण ओळून घेते. आणि आता आमची माही ओवाळणार आहे. माहीला ह्या गोष्टी फार आवडतात. आणि पिल्लूच्या ऐवजी दादाला जवळत होती. आता ओवाळायसाठी बसलेली होती. आणि तो कंटिन्यू सगळ्यांकडे पेढे मागत होता. पेढा दे 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 करत होता. दे असं म्हणायचं. पेढा खात होता कंटिन्यू. आता मावशी पण ओवाळून घेते. आणि तिलाही सांगत होता पेढा दे. डायरेक्ट ओढायचा प्रयत्न चालला होता. त्याला फार पेढे आवडतात. पेढा मागून मागून खात होता तो. उलटा अगोदर पेढा दे म्हणायचं, मग ओवाळ, परत पेढा दे, असं चाललं होतं त्याचं. तर सगळ्यांनी त्याला पेढे खाऊ घातले. मामींनी ओवाळून घेतलं आहे. आणि आता मावशी ओवाळून घेत आहे. बघू शकता छान ओवाळून घेत आहे त्यांना. आणि त्यांनीही पेढा खाऊ घातला कारण की पिल्लू पेढा मागत होता. मी व्हॉईस रेकॉर्ड करते, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं. कारण की जर व्हिडिओ फास्ट केला नसता तर तुम्हाला मी ऐकू शकली असती. व्हिडिओ फास्ट केला नाही तर खूप वेळ चाललेला कार्यक्रम तुम्हाला लवकर संपणार नाही. आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल. तर इथे मी पण आली ओवाळायला आता पिल्लूला. आणि ओळून घेते. पेढा खातोय तो. मला पण म्हणे पेढा दे. हातात होता तेवढा खाल्ला आणि परत मी त्याला खाऊ घातला. आणि हां, मी ब्लॅक साडी घातली होती त्याच्यावर मला सगळेच बोलत होते तू ब्लॅक का घालते. आय लव ब्लॅक. आणि मला वाटलं बड्डे पार्टीला काय अशी पार्टीला ब्लॅक वगैरेच चालतं. हां, ब्लॅक घालून घेतलं. मला खूप दिवस झाले घातली पण नाही. पण मला सगळ्यांनीच बोललं. आईचंही ओवाळून झालं. आता आमची सई मॅडम पण ओवाळणार आहे. आणि सानू मॅडम पण ओवाळणार आहे बरं का.
सानू कशी वाटते? छान वाटते ना. तिचा जो ड्रेस घातलेला आहे तो माझ्याकडनं तिचा बड्डेचा गिफ्ट होतं. एकाच महिन्यात तिघं मायलेकांचे बड्डे असतात. आणि इथे सानूने ओवाळून झालेलं आहे. फोटोशूट संपलं आहे. आता आपण कटिंग करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदी. तर इथे सगळ्यांनी केक खाऊ घातला. त्याला तेवढंच पाहिजे, नुसता खाऊ दे, येऊ दे सगळं. खूप खाल्लं त्याने, गोड गोड गोड. आणि इथे मी पण आले खाऊ घालायला त्याला. आणि आमचं आता फोटोशूट चालू आहे भाऊ बहिणींचं. छान इथे आम्ही सगळेजण जमलेलो होतो, भाऊ बहिणी सगळ्यांचं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केलेला होता. आणि इथे आमच्या जोड्यांचे पण, दादा, प्रिया आणि मी, आम्ही तिघंजण असे तिघांचे जोड्या. आता बाकीच्यांच्या जोड्याने म्हणून आता इथे काका, मावशी, मम्मी असे जोडी जमली. आणि मावशीने गिफ्ट दिलं पिल्लूला, गाडीच दिली आहे. आणि इथे मामी आजींनी पण गिफ्ट दिलं. आणि चोळून चोळून झालं त्या गिफ्टला बिचाऱ्याला. आणि ह्या आजींनी पण गिफ्ट दिलं. ह्या आधीच्या आजी म्हणजे प्रियाच्या सासूबाई, तिचे हजबंड आणि तिची पूर्ण फॅमिली होती. पण आजी आलेल्या नव्हत्या त्यांच्या थकले होते. आणि इथे आला आहे आमचा मोहित, कृष्णा आणि मामी. त्यांच्याकडनं ही गिफ्ट आहे आधीला. आणि आधीचं नुसतं खेळ चालू आहे. तर इथे सगळे चिल्लर पार्टी आलेली आहे. तर ही पूर्ण गँग आहे, इकडची तिकडचे. फक्त 2च बिल्डिंगमधले, एक आमच्या बिल्डिंगमधली आणि एक समोरच्या बिल्डिंगमधली. आणि ते सगळेजण फोटो काढत होते. नाही, आम्ही फोटो काढतोय. आमचे गाडी देऊन फोटो काढला, पण गाडीवर दुसरंच बसलं होतं. आता इथं फोटो काढून झालं आहे, खेळून झालं आहे. आणि दाजी इथे गाडी जोडत होते. कशी गाडी जोडायची, मोहित आणि ते सगळेजण मिळून गाडी जोडत होते. इथे बघू शकता पाऊस चालू होता. आणि लाईटिंग वगैरे मम्मीने टाकलेले. आणि हे ॲपलचे झाड आहे बरं का. आणि ते सगळेजण बसले. हे अजून 2 जण गाड्याच जोडत होते. आणि इथे पाव गरम करून घेतो आहे आम्ही, कारण आता जेवायची तयारी पण करायची आहे. तर आजचं मेनू आहे पावभाजी आणि पुलाव. आणि स्वीटमध्ये आईने बनवले ते गुलाबजाम. ते बा इथं बसला खेळायला गाडी. तर फिक्सिंग झालेले नव्हते व्यवस्थित, तर फिक्स करून घ्यायचे होते. आणि त्याचं कळं हे जे आहे ते मामींनी दिलेलं होतं, त्याचं गिफ्ट. आणि ते घडी निघून जात होतं, फिट नव्हतं. थोडं चिडचिड करत होता. इथे पोरांना जेवायला वगैरे देऊन दिलं. आणि मामीन त्यांचे जेवणं झाले, ते पण निघाले. मावशी, काका, मामी आणि कृष्णा. आणि त्यांनी माठ घेतलेला होता, तो पण घेऊन चालले होते. आता काकान ते मामीन त्यांना लोणेरला सोडतील, मग पुढं निघतील. ते लवकर झाले ते, कारण गावाला जायचं होतं म्हणून. आणि 2-4 दिवस अजून मावशी गावाला थांबणार आहे, मग जाणार आहे पुण्याला. तोपर्यंत आहे तळेगाव, तळेगाव म्हणते, मुंजवाडला. तर इथे सगळेजण खाली गेले ते, मी वरतूनच शूट करत होती. आणि थोडासा पाऊस थांबलेला होता. गावाकडेही खूप पाऊस चालू होता. मामांचा फोन आला, तेव्हा सांगत होते खूप पाऊस चालू आहे वगैरे असं. पण मग सगळे निघाले आता. एका मागे एक गाडी लागल्यावर गाडी काढायला थोडा प्रॉब्लेमच येतो. पण गाडी काढली गेली. आणि गेले आमचे अर्ध्याला वर मंडई. आता इथे मोहित आणि त्याचा फ्रेंड आला होता. आणि आता आम्ही सगळेजण लास्टला जेवायला बसलो. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय फ्रेंड.